मित्रांनो, 60 दिवसानंतर आपल्या हळदीला फुटवे निघायला सुरुवात होतात. जेवढे जास्त फुटवे तेवढं जास्त आपल्याला उत्पादन होत असते. म्हणून हळदीला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 9 फुटवे येणे हे आवश्यक आहे. जास्त व जोमदार फुटवे निघण्यासाठी आपल्या हळदीला फॉस्फरस म्हणजे स्फुरद या मुख्य अन्नद्रव्याची गरज खूप जास्त असते. म्हणून प्रति एकरी आपण ड्रिपने किंवा पंपाच्या अळवणीने 5 किलो स्फुरद आपण आपल्या हळदीला दिलं गेलं पाहिजे. मी काही तुम्हाला स्फुरदयुक्त खत रिकमेंडेड करतो, त्यापैकी कोणतं पण एक आपल्या हळदीला प्रति 5 किलो एकरी सोडावे. तर मित्रांनो, विरत कंपनीचे 65618 यामध्ये 56% स्फुरद आहे आणि काही ट्रेस एलिमेंट पण आहे. हे आपण प्रति एकरी 5 किलो सोडू शकतो. किंवा वेल ॲग्रो कंपनीचे 105410 याच्यामध्ये 54% स्फुरद आहे आणि काही ट्रेस एलिमेंट आहे. मित्रांनो, हे दोघी पण खत सोडायचं कारण म्हणजे हे दोघी पण खत सोडियम क्लोराईड फ्री खत आहे. हे आपल्या जमिनीचा पीएच जे क्षारचं प्रमाण असते ते वाढवत नाही आणि किती पण पीएच असला 12 पर्यंत पण पीएच असला तरी हे आपल्या जमिनीमध्ये योग्य काम करत असते. सोबत आपल्या पिकामध्ये आपण जे काही रासायनिक खत टाकलेलं आहे आधीपासून, पहिला दुसरा बेसल डोस, त्यामध्ये आपण स्फुरद भरपूर प्रमाणामध्ये टाकतो. पडलेलं जे स्फुरद आहे, जे फिक्स कंडिशन मध्ये पडलेलं स्फुरद आहे, ते उपलब्ध होण्यासाठी आपण प्रति एकरी IPL कंपनीचे फॉस्फोफिक्स PSB किंवा वेल ॲग्रो कंपनीचे हायरोयल या नावाचे आपण PSB घेऊ शकतो. हे दोघी पण जर का खत आपण टाकले तर आपल्या हळदीचे फुटव्याची संख्या नक्कीच वाढेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर होईल. धन्यवाद.